माझी आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीच्या आणि या फ्रेमच्याच अनुषंगाने आपण आम्हाला प्रश्न विचारायत ही आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे. वेगवेगळी भूमिका असू शकते, जिल्हा परिषद, महापालिका आणि आता नगरपालिका. सध्या ज्या आहेत ज्यासाठी आलो आहेत ते आहोत आणि या फ्रेममध्ये कारण निवडणुकाचा अर्ज भरण्याची प्रक्रिया ही कालपासून सुरू झालेली आहे. सिम्बॉल देण्याची प्रक्रिया प्रत्येक पक्ष हा त्यांच्या राज्य पातळीवरून बैठका घेऊन ते सिम्बॉल जे आहेत त्याचंही डिस्ट्रीब्युशन करत आहेत. निवडणूक आयोग कुठे आमचे सिम्बॉल जे आहेत त्या AB फॉर्ममध्येही गोंधळ घालतो का हे देखील बघणं आम्हाला कुठेतरी आता आवश्यक वाटतं आहे. इतके वर्ष सिम्बॉल जे आहेत हे AB फॉर्ममध्ये कुठे धांदली झाली नव्हती. मात्र दादर नगर हवेलीमध्ये 75% जागा या अनपोज करून टाकल्या. काँग्रेसचे आमचे 100% AB फॉर्म जे आहेत हे रिजेक्ट केले. त्यामुळे निवडणूक आयोगाचा लहरीपणा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तो लहरीपणापासून आम्हाला निवडणूक प्रक्रिया कशी वाचवता येईल हा देखील आमच्या एकत्रित येण्याचा आज एक योग होता आणि ही देखील काळजी घेण्याच्या अनुषंगानं आम्ही संवाद साधत आहोत. या संदर्भात मला आपल्याशी योग्य वेळी संवादही साधता येईल. मात्र महानगरपालिकेच्या एकंदरीत परिसराचा आणि महापालिका क्षेत्रातली सदरू चर्चा होती. आज आम्ही आपल्याजवळ एका विशिष्ट उद्देशाने आणि एका विशिष्ट त्रिज्येमध्ये आम्ही आपल्याशी चर्चा करण्याकरता आलेलो आहे. या गोष्टी आहेत, पुढे निवडणुका आहेत, आम्ही सातत्याने आपल्यासमोर येणार आहोत आणि हा सर्व डायलॉग जो आहे हा यथाअवकाश आपल्यासोबत निश्चित संपन्न होईल. त्यांनी आत्ता असं आहे की आजची चर्चा आत्ताच्या सध्याच्या निवडणुकीपुरती आहे. अजून त्याला वेळ आहे ना. अजून त्याच्यानंतर ज्या काय घडामोडी होतील त्यावेळेला तुमच्याशी संवाद साधू ना. त्यावेळेला काय आपण भेटणार नाहीत का. आत्ता फक्त आम्ही फोकस एवढाच केलेला आहे की आत्ता होणाऱ्या निवडणुकीपुरतं काय निर्णय घ्यायचे त्याच्या संदर्भातली एक बैठक होती. आज जी बैठक झाली त्याच्या संदर्भातला खुलासा आम्ही केलेला आहे. त्यासाठीच आपण असं ठरवलेलं आहे की राज्यस्तरावर प्रत्येक पक्षाचा एक प्रमुख नेता हा कॉर्डिनेटर होईल. त्यांची बैठक पण घेतली जाईल. तिथून जर अशा आणि जिल्हास्तरीय विभागस्तरीय अशी विभागीयस्तरीय अनिल परब साहेबांनी आणि यांनी सांगितलेलं आहे की एक प्रमुख आपण तिथं नेमायचा आहे. त्यातून कोऑर्डिनेट करायचं. नाही झालं तर राज्याच्या बॉडीने त्या निर्णय घ्यायचा. अशा प्रकारचे तक्रारी सगळ्या मित्रपक्षांनी पक्षाकडे आले तर 19 तारखेला परत आम्ही बसणार आहोत आणि त्यावेळेला त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जातो. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष प्रचार सभांबाबत काही चर्चा झाली का? नेत्यांच्या कुठं कशा सभा होतील, एकत्रित होणार काय? नाही आत्ता निवडणुकीच्या प्रक्रियेवर आम्ही फोकस केलेला आहे. 19 तारखेला बोलू आणि 19 तारखेला ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची कशा प्रकारची करायचं त्याची निर्णय पण आम्ही नियोजनाला बसणार आहोत. ही बैठक आता सातत्याने ह्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत होणार आहे.